सर्व मान्यवर महोदय, सन्माननीय मंदाताई म्हात्रे मॅडम, हे सर्व मान्यवर महोदय आजच्या या कोळी भवनाच्या दिमागदार अशा भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जोरदार अशा टाळ्यांचा गजर करूया सर्व मान्यवर महोदयांकरिता. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम असा करत खऱ्या अर्थानं दीनदलितांचं, दुःखितांचं आणि कष्टकरी वर्गाचं सरकार स्थापन करत ज्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याला एका अनोख्या उंचीवरती घेऊन गेलं, ते कर्तव्य तत्पर असे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. समवेत सन्माननीय ठाणे जिल्ह्याचे विद्यमान खासदार सन्माननीय नरेशजी म्हस्के साहेब आणि त्यासमवेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक चाणक्य व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख आपण सातत्याने करतो ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या देखील शुभ हस्ते आज आपल्या सर्वांच्या कोळी भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय. पुन्हा एकदा जोरदार अशा टाळ्यांचा गजर करूया. ज्यांच्या अथक प्रयत्नातून या कोळी समाजाला न्याय देण्याचं काम चालतं ते स्थानिक आमदार आदरणीय रमेशदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलं आणि शिंदे साहेबांचं सरकार सत्तेत आल्यानंतर लगेचच या कोळी भवनाचं स्वप्न साकार होण्यास सुरुवात झाली. आज मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय या कार्यक्रमाला स्वतः जातीनं उपस्थित आहेत. हे आपल्या कोळी समाजाचं यश आहे. माझी विनंती आपण सगळ्यांना की एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांचे आभार मानूया. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्या या विभागाचे भाग्य विधाते आमदार गणेश नाईक साहेब, त्याचबरोबर रमेशदादा, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा भूमिपूजनाचा सोहळा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते कुदळ मारून या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमासाठी या विभागातील सर्वच पदाधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा कोळी